नमस्कार मित्रांनो, मी आपला शेतकरी मित्र व एक बैलगाडा प्रेमी राकेश बोडके. मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे. तर आज आपण बावधनचा लक्ष्य या बैलाची जी आहे ते या ठिकाणी मुलाखत घेणार आहोत. तर व्हिडिओ जे आहे तो शेवटपर्यंत नक्की पाहू. चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तसंच व्हिडिओ लाईक करा व आपल्या इतर शेतकरी मित्रांमध्ये जे आहे ते शेअर करा. तर चला सुरुवात करूया बावधनच्या लक्ष्याची मुलाखतीला. दादा तुमची पहिले ओळख करून द्या. मानव वैभव तरवडे, गाव कुठलं आपलं? आपल्या बैलाचं नाव काय? आपला बावधनकरांचा लक्ष दादा खरेदी कुठून गेलेली तुम्ही? काय खरेदी आम्ही पेटनाक्यावरून केलेली. म्हणजे लहान बच्चा असताना घेतलेला? लहान बच्चा असतं मग त्याला ट्रेनिंग वगैरे कशी काय दिली? काय ट्रेनिंग काय आमचं ते घरचं बैल आहे, त्याला शिकवलेलं आहे आम्हाला. बरं, बैल आता पळतो कोणत्या बाजूने? बैल आमचा चारी गांधी कुठून बाहेरून पब्लिकने वगैरे काय त्याला अडचण नाही? कसं आहे, काहीच अडचण नाही. आतापर्यंत म्हणजे हिंदकेसरी नावाचं टॅग पण लागलेलं आहे. आतापर्यंत हिंदकेसरी कुठे कुठे झालेलं आहे? हिंदकेसरी झालेलं 5 ठिकाणी झालेलं आहे. 5 अड्ड्यात राहिलेलं. कुठं कुठं काय? कोरेगाव ह्याला कुठं गट राहिला ना, पेरकरवाडीला 2 वेळा राहिलेला आहे, मोरगावला एकदा राहिलेला आहे, परत पेडगावला राहिलेला आहे. राहिलेलं बऱ्याच ठिकाणी गेला. आणि बैलाचं पळण्याचं वैशिष्ट्य? फाटा माळशिरस जे असतं ना हिंदकेसरीचं माहिती तिथं राहिलं. बैलाच्या पळण्याचं वैशिष्ट्य सांगा जरा. बैल काय आमचं दोन्ही खांदे बाहेरून पळतो, हातून लागून म्हणजे खालूनच तळातून त्याला स्पीड? तळातूनच स्पीड व्हायला आपल्या वरपर्यंत सेमच आहे, काय अडचण नाही. काय सुट्टीला वगैरे कसं काय असतं? तिला काही आमचा बैल एका बोटा सोडायचा कोणी पण. म्हणजे काय वळवळ जास्त करणे असला प्रकार नाही? काय काहीच एकदम शांतते म्हणायचं. शांत एकदम. आणि आतापर्यंत कोणत्या कोणत्या नामांकित बैलावर पळालेलं आहे? काय सर्व नामांकित बैलावर आम्ही बऱ्यापैकी सगळं पडलेलो आहे. क्वचित राहिले 1-2 बोर त्यावर पळायचे. नाव सांगा, मला लवकरच दिसेल. नाव सांगा की बैलाची मित्राकडे. क्वचित आम्ही बऱ्यापैकी सगळ्या बैलांवर पळलेलो आहे. अशी थोडकेच राहिले जेणेकरून नावावर पडले बैल आहेत त्यांच्यासोबत पण आमचं स्वप्न आहे पळायचं. त्यांच्यासोबत पण आम्ही लवकरच पळू. बैलाचं खुराकाचं नियोजन कसं काय असतं? बैलाचं खुराकाचं आपण जे रेग्युलर असतं तेच खुराक आपण सगळं. म्हणजे वेगळं काय नाही, दूध वगैरे काय नाही? काय नाही, आपण जे रेग्युलर देतात तेच देतो बैलाला. आणि व्यायाम वगैरे त्याचं कसं काय? बैलाचा व्यायाम काय आता रोज 3-4 दिवसाला आम्ही बैल बाहेर काढतो. चालवणे वगैरे? चालवणं पोहणी वगैरे कसं काय? पोहणी असते आम्हाला महिन्यातून एखादी तरी पोहणी असते बैलाला. मीच टाकतो पोहणी, दुसरं नाही कोणतं. म्हणजे बैला स्वभाव मध्ये काय वेगळंपणा कसं काय? स्वभाव ना एकदम शांत आहे. त्याला फक्त बैल असं दिसाय शांत आहे, त्या एकदा व्यसन धरले की बैल काहीच करत नाही, मारा करत नाही, काय नाही. त्याचं शरीर एकदा तुम्ही बघू शकता. त्याच्या शरीराविषयी सांगा जरा आम्हाला. काय शरीर काय त्याचं जे पाळाच्या जोरावर त्याने शरीराचं रूपरेषा तयार केली. ह्याची खरेदी नक्की कुठून केली होती? काय खरेदी आम्ही पेटनाक्यावरून केली. त्यावेळी म्हणजे लहान असल्यामुळे किती लहान असताना घेतलेला. किंमत वगैरे काय त्याची? काय त्याची आम्ही किंमत 60,000 रुपयाला घेतलेला. 60,000 रुपये. त्यावेळी जास्त एवढं पळत नसल्यामुळे त्यावेळी जास्त एवढं बारीक होता त्यामुळे आम्ही आणलेला. त्याला आम्ही घडवला नंतर त्याची 60,000ला आम्ही घेतलेला. त्याची किंमत जवळजवळ 30 ते 35 लाखाला आम्ही पेडगाव जवळ आदत होता तर 35 लाखाला एखादं माहिती पण बैल नाही दिला पाहिजे. म्हणजे 35 लाखापर्यंत त्याची मागणी झाली? लाखापर्यंत त्याची मागणी झालेली बैलाची. बैलाची नक्की दादा ही जात कोणत्या मध्ये मोडतो? जात ही आमची मैसूर. मैसूर मध्ये मोडतो का? आता किती वर्ष झाले बैलाला तुम्ही चालू केलेला पळायला? आमचे झाले असतील 4 वर्ष झाले. 4 वर्ष झाले. 3-4 वर्ष झाले ना. दादा ठळक फायनल सांगायचं जरा. आणि काय आम्ही जाईल त्या अड्ड्यात राहतो बैल कोणाला. बैल कधीच नाराज करला. क्वचित एखाद्या अड्ड्यात नशिबाने नाही साध्य शेजारच्या बैलांच्या नाही घ्यायच्या त्यामुळे आमच्या गाडी मार खात नाही. आमचा बैल राहतो बोलत नाही. बैल आम्हाला कधीच नाराज करत नाही. तरी पण ठळक जराशी फायनल सांगा जरा मैदानाची. आता मागच्या ह्याचा अड्ड्यात माग 4 नंबर केला ह्याचा अड्ड्यात सरपंच केसरी मैदान मागच्या. आणि मोठी मैदान वगैरे अशी पुसेगाव वगैरे असं कुठे काय? पुसेगाव आम्ही बोलतोय त्यात. पुसेगावचा एक गुलाल आहे आमची. एवढी एक इच्छा राहिल्या पुसेगाव मध्ये पेड गुलाल घ्यायचा. ती पण आपलं होईल नशिबात असलं तर होईल. ते पण साध्य होईल. ते पण करू स्वप्न आहे आमचं एक तेवढं. तुमच्या दावणीला अजून कोणते बैल आहेत? आमच्या दावणीला आता आमचं लक्षात पडलं घरी 2 वासरं आहेत. ते पण तुम्हाला ह्याच्यानंतर ते हळूहळू त्यांना पण बाहेर लवकरच. आता आज तुमचा पायरा कोणावर या मैदानामध्ये? ते काय आमचे घरचे संबंध आहेत. बबलू शेठचा महान भारत तिसऱ्या हार त्यांना काय एक फोन केला एका शब्द आमचा पायरा काय करत नाही. ते काय घरचा पायरा कधी फोन करा कधी. आमची गाडी एक संबंध गाडी आम्ही 3 वेळा पळलेलो गाडी. 3 वेळाच गाडी आमची पाहिलेली बोला. आता तुमच्या बैलावर समजा एखाद्या बैलाला जर पळायचं असेल तर काय नक्की करावं लागेल? म्हणजे काय नाही देतो की सर्वांना त्यांचा जर बैलाची कॅपॅसिटी असेल बैल पळणार असेल तर तुम्ही काय अडचण नाही तुम्हाला? सर्वांना पायरा देतो आम्ही, काय कोणाला नाही म्हणत नाही. वायदी वगैरे विषय काय तुम्ही सांगू शकता? वायदी वेदी तर एवढं काही विषय नाही. ते सर्वजण देतात घेतात द्या.
पण बैल घडवायचा असेल तर तेवढं करायलाच लागतं. पण म्हणजे- त्याला आम्ही लोकांना दिलेली आहे. म्हणजे लोकं बैल आम्हाला नसलं तरी आम्ही देऊन घरी देतात नाही का, येतात बसतात, एक नियोजन करा. पण सगळ्यांना बैल द्यावा लागतो नाही का, असं नाही का. आजपर्यंत बैलगाडी क्षेत्रच तसं आहे ते. म्हणजे बैल जर पळणार असेल तर तुमचा बैल त्याला नक्कीच हो, भेटणार त्याला. नक्कीच भेटणार. ज्याचा जो समोरचा जो बैल आपल्या लेवलचा पळणार असेल तर ह्या मैदानात नाही तर पुढच्या मैदानात त्याला आपण बैल 100% देतो. चालेल दादा, तुम्हाला शुभेच्छा तुमच्या पुढच्या प्रवासासाठी. धन्यवाद.